खरं सांगायचं तर सुधीर फडक्यांनी स्वरबद्ध केलेलं आणि गदिमांच्या लेखणीतून उतरलेलं गीत रामायण आपण वर्षानुवर्ष ऐकतोय, परंतु ते दृश्य स्वरूपात म्हणजे त्या गीतरामायणातल्या गदिमांच्या शब्दांचं नृत्यरूप रूपांतर हे इतक्या विलक्षण पद्धतीने केलेलं मी पहिल्यांदाच पाहिलं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं व्हायब्रंट माइंड पॉडच्या नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये. कला ही फक्त सादरीकरण नाही, ती एक साधना आहे, प्रवास आहे. भरतनाट्यममधून साकारलेल्या गीत रामायणाबद्दल, जिथे नृत्य बनलं आहे रामायणाच्या कथा सांगण्याचं माध्यम. नृत्यकलेचं सौंदर्य आणि या दोन्ही कलावंतांची जिद्द बघणार आहोत. कल्पना बालाजी आणि अमिता गोडबोले. चला जाणून घेऊया या अद्भुत प्रवासामागची प्रेरणा आणि कथा. सात वर्ष 20 प्रोग्रॅम गीत रामायण भरतनाट्यम नृत्यानुभव या नावाने त्यांनी कार्यक्रम सादर करायला सुरुवात केलेली आहे. आजपर्यंत अनेक जणांनी अनेको वेळा हा कार्यक्रम बघितलेला आहे. आजकालच्या रील्सच्या दुनियेमध्ये, शॉर्ट फॉर्म कॉन्टेंटच्या दुनियेमध्ये, स्क्रोल बिंज नेटफ्लिक्सच्या जमान्यामध्ये एक कला समोर सादर होत असताना मंत्रमुग्ध होऊन पूर्ण प्रेक्षागृह बसलेलं असतं आणि हाऊसफुलचा बोर्ड प्रत्येक वेळी लागतो. त्यामुळे मी आज इथे खूप ह्या सगळ्या प्रवासाची, त्यांच्या संकल्पनेची माहिती घेण्यासाठी आणि ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी इथे आलेली आहे. कल्पना आणि अमिता भरतनाट्यममधून गीतरामायण सादर करू किंवा गीतरामायण भरतनाट्यममधून, आय डोंट नो हाऊ डू यू डू दिस, पण हे अशी करू ही संकल्पना कशी तुम्हाला सुचली? सर्वप्रथम तर आमच्या दोघींच्या गुरु सौदामिनी राव ह्यांची ही संकल्पना आहे. नृत्य दिग्दर्शनही त्यांचंच आहे. अनेक 30-एक वर्षांपूर्वी आमच्या गुरूंनी, म्हणजे अक्का आम्ही त्यांना प्रेमाने म्हणतो, तर अक्कांनी गीत रामायणातील 10 गाणी बसवली होती आणि त्याच्यावर नृत्य त्यांनी मुलींनी सादर केलं होतं. तर ते आणि अनेक वर्षांमध्ये कुठेतरी लुप्त होऊन गेलं. मग जेव्हा आम्ही परत आमचा नृत्याचा प्रवास दोघींनी चालू केला, तेव्हा आम्हाला असं कुठेतरी वाटलं की अक्कांनी जे 10 नृत्य दिग्दर्शन म्हणजे त्याचं कोरिओग्राफी करून ठेवली आहे, ते कुठेतरी परत यायला पाहिजे. पण नुसती 10 नृत्य स्टेजवर करणं असं आम्हाला वाटलं की नाही, त्याच्यात अजून काहीतरी लहान मुलांना आजकाल रामायण महाभारत पोचवण्याचा नृत्य हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म होतो. म्हणजे अक्का आम्हाला नेहमी म्हणतात की डान्स नृत्य हे कायम नुसतं तुम्ही एंटरटेनमेंट व्हॅल्यूसाठी नाही, तर एज्युकेशनल व्हॅल्यूसाठी वापरा. तर त्याच उद्दिष्टाने आम्ही दोघींनी हा आमचा प्रवास चालू केला असं म्हणू शकतो. आणि असंच सौदामिनी प्रोडक्शन्सची आमची स्थापना केली, म्हणजे आमच्या विद्यार्थिनींना पण तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ शकलो आम्ही. कल्पना, एक जाणून घ्यायला आवडेल मला, भरतनाट्यममधून तुम्ही जेव्हा गीत रामायण सादर करत होता किंवा ही संकल्पना जेव्हा तुम्ही दोघी त्याला मूर्त रूप द्यायला प्रयत्न करत असाल की आता आपण असा प्रोग्राम करूया, पण चॅलेंजेस आले असतील की एखादं कॅरेक्टर असेल, एखादं पात्र असेल, त्याला तुम्ही भरतनाट्यममधून कसं सादर करणार? कारण गीतरामायणाची गाणी बांधलेली ऑलरेडी होती. So as Amita had mentioned, the focus from our guru has always been on expressions, to make sure that each character that you portray has to you have to understand the character before you present it. You have to understand the poetry, the story behind it, the character before you present it, and be very realistic. Be very honest to the character when you're presenting it. And I would say one of the challenges is, there are many challenges actually. If I go to my personal challenge, I know Ramayana, I know Marathi, okay,
but there are each poem has its own intricate beauty. Actually. You know, there is what we call as alankaras to a poetry, and those words are the ones that make that poetry so beautiful. So when I miss a particular line or when I miss a particular word, that time I have Amita, in fact, who says that, okay, this is a word, and you know, this is where I might go a little here and there, but overall the line is understood to me. So you know, we present it as best as we can. But apart from that, I would say a bigger challenge is as we keep performing on a particular item over years, and in the present generation, there are a lot of, I mean, the newer ones who finish their Arangetram or the ones who are learning, they would like to learn something new every day. But our philosophy is present the same thing again and again, because you understand the poetry better, you understand the character better, and this is one of the biggest challenges of Geet Ramayan, that it, though we've been doing it for so many years, the character becomes easier, the movements become easier, what we call as Angika Abhinaya, the way to move becomes easier. At the same time, it becomes more challenging because you understand the character more, and you tend to do more justice to it, or you also start thinking that you're not doing enough justice to that character. That is the challenge, and you try to do a little better to justify that, because each of those characters in Ramayana are so intense. It just doesn't teach you more, it doesn't teach you like a story, it teaches you so many things in your life lessons. Each character in Mahabharata, Ramayana are actually part of us. So you know, we can identify with each of those characters. जे चॅलेंज आम्हाला सुरुवातीला जो होता तो होता की 56 सुंदर गाणी जी आहेत त्यातली कुठली गाणी निवडायची. जसं मी मगाशी म्हटलं 10 गाणी तर गुरूंनी ऑलरेडी कोरिओग्राफ्ड होती, पण ते रामायण अख्खं जन्मापासनं ते त्यांच्या कॉरोनेशनपर्यंत दाखवण्यासाठी आम्हाला अशी गाणी निवडायला लागली आणि तितकीच गाणी निवडायला लागली की आपली कथा पुढे पुढे सरकत चालली आहे. त्या अनुषंगाने गाणी निवडणं आणि मग त्यातलं मधलं निवेदन जे आम्ही घेतलं आहे त्यातलं 4-4 गाण्यांमध्ये एक लाईन निवेदनाची घेऊन आम्ही ते अख्खं निवेदन तयार केलं. म्हणजे ती कथा पुढे सरकते आणि तरीसुद्धा मोनॉटनी राहत नाही आहे कथे म्हणजे गाण्यांमध्ये. आणि कमाल आहे हे, म्हणजे असं इमॅजिन करून पण छान वाटतं आहे की दोघींनी मिळून ते ठरवलं असेल. मग सुरुवातीला काही मुली त्यांना जॉईन झाल्या असतील, मग काही कारणांनी त्या सुटून गेल्या असतील, तर हा एक मोठा प्रवास त्या सुरू केलेला आहे. काही लोक प्रवासी चढत आहेत, काही उतरत आहेत, आणि आमच्यासारखी काही लोकं आहेत जी त्यांच्याशी वेगळ्याच कारणाने जोडली जातात. हे खूप खूप छान आहे. काही वर्षांचा प्रवास झाल्यानंतर आता तुम्ही हा एकत्र कार्यक्रम करताय. सो तुमची बॅकग्राऊंड थोडीशी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सो मी वयाच्या 6व्या वर्षापासून गुरु सौदामिनी रावांकडे भरतनाट्यमचं शिक्षण घेत आहे. 9वीत असताना माझं अरंगेट्रल झालं आणि मग 12वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट करायला मुंबईला शिकायला गेले. तिथेच नृत्य शिक्षणाला पूर्णविराम काइंड ऑफ आला होता. आणि मग नोकरी, लग्न, मुलं हे सगळं होऊन मग पुढे काय करायचं हा एक प्रश्न जेव्हा आला तेव्हा ठरवलं की नाही, नृत्यच आपल्याला कॉलिंग आहे, तर नृत्याकडेच वळायचं. आणि मग परत गुरूंकडे गेले, अक्कांकडे गेले. त्यांनी काय शी वेलकम मी विथ ओपन आर्म्स, आणि माझं शिक्षण परत चालू झालं. आणि मग मी नृत्यदामिनीची स्थापना केली आणि तेव्हा आता 15 वर्ष झाली ही अकॅडमी चालू करून. माझं ॲक्च्युली आय स्टार्टेड लर्निंग व्हेरी लेट. my interest in dance started with my school. I was a shy child, very shy, but when it comes to concerts, schools concerts hota, I used to take part over there. And there was one girl I remember in grade 7, and she was learning Kathak, and she went to France to perform. And I found that somewhere as a child it stayed, but it just stayed as such. And as I grew up, and I actually started learning only when I just graduated, and within a couple of months I wanted to learn. I was sitting at my workstation. I'm basically I was an IT professional. I was sitting at my workstation, and I was just during break when we all talk during lunch. Someone started talking about dance, and I said, "Oh, who's your teacher?" She said, "My teacher is far, but my friend's teacher is very close to the office, and would you like to meet her?" I said, "Okay," and I met her, and I went. That's how she took me to Akka, Guru Saudamni Rao, and
went over there. My guru said, next month is Dashera, you can join, and I joined. No, I never imagined that it would take me into a profession completely. I continued. Consistency was the only thing that I did. I'm being in an IT world, I was extremely stressed with work, but that never stopped me from my classes, and that was how I... That could have been the very good stress buster for you. It was initially, and then at some point of time, I had it was like when I had to do my Arangetram, it became my goal. Wow. From something from a stress buster, just coming to class, and because I have to attend class, from there it became a goal. Because you need to have a goal. At least I need to have a goal as a person. So Definitely. I went over there saying I have to do my Arangetram. Then from there I went on saying I want to do performances, and I kept doing performances. After my Arangetram also I kept doing performances. Very and nice. Then we met, Amita and I, we met when she came back to the class. I Yes. was a student already over there, and then we started working together. We had a common interest, perform, and that took us ahead together. अमेझिंग आहे. हे जाणून घेताना एक खरंच असं जाणवतं आहे की वयाची कधीच हे नसते ना. म्हणजे मी त्यांची वय नाही सांगणार, पण तुम्ही इमॅजिन केलं असेल की आम्ही तिघी इथे बसलेलो आहोत. मी पॉडकास्टिंग उशिरा सुरू केलं. माझाही जॉब नंतर हँडमेड बिझनेस होता. अमितादी पण तिचं मला असं वाटतं की एक पर्पज सापडल्यासारखं आहे. वॉट यू आर सेईंग कल्पना अबाउट द गोल, मोर दॅन अ गोल, दिस कॅन बी अ पर्पज. आणि आपल्या पर्पजमधनं आपण एकमेकांना घेऊन पुढे जात असतो. आज तुमच्या क्लासेस किंवा अकॅडमीजमधनं ज्या मुली येत असतील त्या तुमच्याकडे आयडॉल म्हणून बघत असतील. जसं तुम्ही तुमच्या गुरूंचं ऐकलं की कुठेतरी त्यांनी एक बीज पेरलं तुमच्या मनामध्ये की भरतनाट्यम आणि गीतरामायणाचं, जसं तू म्हटलीस, छोटंशीच एक ॲक्शन असेल त्यांची, छोट्याशा काळापुरतं असेल, पण ते तुमच्या मनामध्ये ते रुजलं. वेळ गेला असेल मध्ये, पण आज ते आमच्या समोर येतं आहे. जो आनंद तुम्हाला मिळाला तो तुम्ही आमच्यापर्यंत पुढे पास करत आहात, तुमच्या स्टुडंट्समधनं असेल किंवा हे सगळं असं ऐकताना छान वाटतं आहे. पण एक मगाशी आपण जेव्हा संकल्पना मांडताना काही प्रॉब्लेम्स आले असतील का, त्या प्रॉब्लेम्स नंतर असं आहे की जेव्हा हाऊसफुलचा बोर्ड लागतो तेव्हा काय वाटतं हे सांगा बरं आता. किंवा हाऊसफुलचा बोर्ड कसा काय लागतो. आपण बघितलं इतकं लोकांचं शॉर्ट स्पॅन आहे ना अटेन्शनचं, किंवा त्यांना काय त्यांची बघण्याची हे बदलली आहे टेस्ट, असं जेव्हा आपण म्हणतो, त्याचबरोबर एवढी लोक भरतनाट्यम बघायला येत आहेत. दिस इज युअर अचीवमेंट आय गेस. Our first premiere presentation in 2018, when we just got the production out, we went, it was our first big thing. I mean, every year we have been putting up thematic performances, and this was a production. And when that went houseful, it was thrilling, because we were actually looking out for, I remember the last few, one day in fact before the performance, when we had inquiry for seats, and we were trying to look in the auditorium, a big auditorium like Tilak Smarak, we're looking for seats over there to that was thrilling. Another time was also when we went houseful, and we had to tell people there isn't enough, there aren't seats, houseful now, and we had to repeat the performance within 15 days because we had to turn back so many people. This was a wonderful feeling, and the kind of love that the audience gives us, we are truly blessed and overwhelmed about that. Organically तुम्ही publicity करताय. That's what I have observed. सो ॲब्सोल्युटली द वर्ड वॉज ऑर्गॅनिक विच वॉज लुकिंग आउट फॉर. कारण काय होतं, पेपरात जाहिराती देऊन आणि नुसतं होर्डिंग्ज लावून असे कार्यक्रम म्हणजे होऊ शकत नाहीत. त्याला कसं आहे ना, प्रेक्षक येणारा पण सहृदयी लागतो. म्हणजे जसं दर्दी आणि वन विथ अ गुड हार्ट. कारण त्याशिवाय आम्ही जे नृत्य करतो आहे ते त्यांच्यापर्यंत पोचत नाही.
त्यामुळे जो प्रेक्षक येणार आहे तो वर्ड ऑफ माउथनीच बरेचदा येतो, एकमेकांना सांगून परत परत येतात. आमचे कार्यक्रम बघणारे काही 3-3, 4-4 वेळा बघणारे आहेत. एक लहान मुलगी आहे जिनी तो कार्यक्रम 3-4 वेळा बघितला. आय थिंक 5 वर्षाची असल्यापासून येते ती कार्यक्रमांना, आणि आत्तासुद्धा ती चिडते की अमिता मावशी तू का नाही सांगितलं कार्यक्रम होता ते, कारण मला असं वाटलं की आता नाही बघायचं असेल तिला, पण तिला बघायचा असतो. असे बरेच प्रेक्षक आहेत जे अगदी आम्हाला मनाला म्हणजे हे करतात, आणि त्यामुळे तीच सक्सेस स्टोरी आहे ती आमची, की परत परत प्रेक्षक बघायला येतात कार्यक्रम. लेडीला किंवा एखाद्या स्त्रीला जर पुन्हा सुरू करायचं, एखाद्या लहानपणी शिकली असेल आणि मध्ये काही घरातली कौटुंबिक जबाबदारी असते किंवा नोकरीमुळे नाही जमत, अशा जणींसाठी तुम्ही किंवा अशा स्त्रियांसाठी, मुलींसाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? Because that is the first challenge is to just come, because when you want to do something has encouraged you to do it. That's another, when you come over here, there are small things where I'm a firm believer of yoga. I've been a student of Iyengar yoga for a long time, and yoga does help in certain cases. If you are not able to go for yoga, you can improve on your eating habits and all that, but this can't happen when you just enter to start learning, because you've just come, and as you start doing, and as it gets you more and more interested, you will automatically start adopting healthier habits. And of course a group matters. So tikde kai asta ki the more number of ladies come together, then they come over there, because it also acts as a stress buster for them. They also see the challenges the other person is facing. It's not just physical challenge, it's also a mental challenge, because you don't tend to remember things as easily as you remembered when you as a child. So in that case, then they talk to each other, they learn from each other. There's a lot of patience required from us also while teaching, where when you're teaching children and you want them to learn it and remember it and practice it. Here you cannot tell them practice 7 days a week, 6 days a week, and then come to me on the 7th day after you've practiced well. It may not be possible. So then you give them, you have certain setups where you give them about 5 minutes of time and break. Give them a break for 5 minutes, tell them revise what you had done last time, then they talk to each other. त्याच्यातनंच गप्पामध्ये they remember, चुका करतात, we repeat it. The speed does not matter over here. What matters is the consistency. It's always consistency, and the environment that you create, where it's a welcoming environment for them to learn, because you're coming to learn an art form. An art form is supposed to make you happy, but at the same time it again gives you a purpose, as you were saying. It gives you a purpose, and then together they are all, they look forward to coming and learning together. म्हणजे आता आजकाल आपण हे खूप ऐकतो, मेनोपॉजचे प्रॉब्लेम्स असतात, अल्झायमर्सपर्यंत लोक जातात, किंवा छोट्या छोट्या गोष्टींचं एस्कलेशन मोठ्या गोष्टींमध्ये होत जातं. पण जर आपण एखादी कला शिकत असू तर हे सगळं रिव्हर्स करू शकतो आपण. थोडे असे असतात की we don't realize that there is something called our vitamin levels can go down, a thyroid can play up, and these can have an impact on your health long term. So when you start learning, there are certain things that you bring their attention to, की तुम्हाला दुखतंय, की you're not able to remember things more unusually than always, then it could be a problem with your vitamin D3 levels. This actually makes them go and check their levels and in fact rectify it and do something which maybe otherwise they wouldn't have done it, so that also helps. So when you come to an art form, you realize the difficulties over there, you actually go back and look, start paying better attention to your health, which you wouldn't have otherwise. असा सुंदर कार्यक्रम आपण बघतो. या दोघींच्या सांगण्यामधून आपण आत्ता बऱ्याच गोष्टी, त्यांची संकल्पना कशी आली आणि त्यांनी कसं सादरीकरण केलं, हे सगळं आपण आता ग्लिम्सेस आहेत हे आपल्यासाठी. आपल्याला खरंच एकदा हा अनुभव घेणं गरजेचं आहे. पण त्यांच्याकडे अशा खूप गोष्टी आहेत किंवा स्टोरीज अशा आपण म्हणूया, की जेव्हा असे ऑर्गॅनिकली लोक हा प्रोग्राम बघायला येतात तेव्हा ते त्या प्रोग्रामनी मंत्रमुग्ध होऊन त्यांना ज्या रिॲक्शन्स मिळतात आपण त्यांच्याकडनं ऐकू. सो बरेचदा जे रसिक प्रेक्षक असतात ते आम्हाला मागे भेटायला येतात आणि कधी कधी तर ॲक्च्युली आमच्या पाया पडतात
तर ते ॲक्च्युली त्या आम्हाला कल्पना आणि अमिताला तेव्हा बघत नसतात, तेव्हा त्यांना ते पात्र डोळ्यासमोर आलेलं असतं त्या गीत रामायणाच्या माध्यमातून. आणि तेव्हा अगदी म्हणजे आमच्या अंगावर काटा येतो आणि म्हणजे कळत नाही आम्ही काय ह्याच्यावर रिॲक्शन द्यायची. सो असे खूप अनुभव आलेले आहेत आत्तापर्यंत. लोकांच्या डोळ्यात पाणी बघितलेलं आहे आम्ही बरेचदा जेव्हा भेटायला येतात आम्हाला तेव्हा. आणि अशाच प्रेक्षकांमधनं बरेच जण आम्हाला मदतीचा हात पुढे करतात. आणि कसं आहे, कुठलाही कार्यक्रम करायचा तर राजाश्रय लागतो, त्याशिवाय काहीच पुढे होऊ शकत नाही. त्यामुळे बरेचदा स्पॉन्सर्स आम्हाला आपणहून अप्रोच झालेले आहेत आत्तापर्यंत. आणि असे शुभचिंतक, अनेक शुभचिंतक आहेत ज्यांच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम पुढे नेऊ शकतो आहे. आम्ही ॲक्च्युली प्रोग्राम झाल्यानंतर कर्टन लावत नाही कधीही. वी नेवर क्लोज द कर्टन्स बिकॉज वी फिनिश, वी इंट्रोड्यूस ऑल द आर्टिस्ट अँड त्याच्यानंतर वी डोंट इवन डू नमस्कार अँड एक्झिट आउट ऑफ द स्टेज. वी जस्ट कम टू द फ्रंट ऑफ द स्टेज. पीपल लाईन अप इन फ्रंट, दे शेक आवर हँड्स, दे होल्ड आवर हँड्स. लहान मुलं वर येतात, फोटोज घेतात. व्हेरी ऑफन वी हॅव ऑल्सो हॅड children from NGOs who have come for the show, and we've got photographs with those children, and it's a beautiful experience because at the end of it, it goes beyond a successful program. It gives us a sense of peace when we finish each program. So it's all because of the audience, the kind of love that is very pure, the kind of love that they shower on us. So automatically I think when there is a purity from the way we perform and from the audience, it automatically brings in a lot of goodwill. We have so far been able to have as Amita said, sponsors, well-wishers, people from social media, I mean who have a good influence on social media, who have actually helped us reach out to the program. So with each year, each program, the reach just becomes, I would say, easier. We don't have to justify how the program is or how good the program is. Correct. We just have to advertise, and then people do a lot of things for us. एक छोटासा किस्सा आठवला आत्ता मला. तर कार्यक्रमाची 6ची वेळ होती आणि साधारण 5:15 साडेपाचला तिकीट विक्री आम्हीच दोघी करतो, त्यामुळे फोन नंबर्स पोस्टर्सवर आमचेच असतात. तर साधारण तयार होत असताना एक फोन आला की अजून एक तिकीट हवं आहे. शेवटच्या रांगेतलं एक तिकीट शिल्लक होतं. मग त्या बाईंना म्हटलं की मी हो आहे अवेलेबल, तर फक्त शेवटची रांग आहे चालेल ना, तर ते हो म्हणाले. आणि त्यानंतर त्यांनी पैसे पाठवले, सगळा कार्यक्रम झाला. आणि कार्यक्रम झाल्यानंतर मला कळलं आम्हाला की ते जे सीट होतं ते सुप्रसिद्ध क्रीडा पत्रकार सुनंदन लेलेंसाठी होतं. आणि त्यांनी खूप भरभरून कौतुक केलं आम्हाला. त्यांनी व्हिडिओ पण करून पाठवला. आणि शेवटच्या रांगेत बसूनही त्यांना तो कार्यक्रम खूप आवडला, भावला. आणि असा म्हणजे अशी खूप मजेची गोष्ट होती ती, असं आम्हाला तेव्हा वाटलं. पण नंतर वाईट वाटलं की आम्ही त्यांना पुढची कुठलीच सीट देऊ नाही शकलो. म्हणजे आता मला सुद्धा इतकं मिस होतं आहे की आज नुसते आपण बसून हे करतोय की त्या दोघींना त्या वेशात बघायची इच्छा आहे. आपण इथे एक छोटंसं त्यांचं क्लिपिंग ॲड करूया. जर हेच गीत रामायण आहे, त्याच्यातली निवडक गीतं ओरिजिनल आवाजात ऐकत असताना समोर स्टेजवरती ती कथा भरतनाट्यमच्या नृत्याविष्कारामध्ये डोळ्यासमोर येते, हा अजब अनुभव होता. म्हणून मी म्हणेन की गीत रामायण भरतनाट्यम नृत्याविष्कार हा सुंदर, मला एकदम इतका आवडला. ती कथा पुढे सरकत होती. बऱ्याच वेळा मी असं म्हणतो की मी लेखक आहे, कवी आहे, पण कधी कधी माझ्याकडे शब्द संपतात रिॲक्ट ठेवायला. अशा वेळी विनम्र राहून दंडवत करावा, जो मी मगाशी त्या मंडळींना केला सर्वांना. कारण थक्क होणं असं की प्रत्येक बारकाव्यासह जसं तुम्ही दोघींनी एक धागा तुमच्यात समान ठेवून गीत रामायण केलं सादर, मग आता तुमच्यात हळूहळू पुढचे काही प्लॅन्स तयार होत आहेत? वी डू ॲन्युअल शोज एव्हरी इयर अँड एव्हरी टाईम इट्स अ थीमॅटिक शो. खूप वर्षापासून करतो आहे आम्ही. आणि कुठलं तरी एक थीम असं खूपच आवडलं आणि आम्हाला वाटलं की दिस इज गेटिंग ट्रिमेंडस रिस्पॉन्स, वी टेक इट अप.
So that's how Geet Ramayan happened, really speaking. Way when we came back, it was a production by my guru many years ago, and one of the years we were looking for a theme, and आम्ही म्हणलो की Geet Ramayan करू आपण. And a year and a half later it turned into a production. So असंच आम्ही वाट पाहतोय की असंच because every year we get good ideas, we get we are also growing. There's so much out there that we can experiment with, and we're just waiting for that one idea to click, and that's going to be the next thing on. तर गीत रामायणच पुढे न्यायची इच्छा आहे. पुण्यात अनेक प्रयोग झाले, नाशिकमध्ये प्रयोग झाला आहे. बरेच लोक कार्यक्रम बघितल्यावर म्हणतात, अरे तुम्ही इंडियाच्या बाहेर का नाही परफॉर्म करत? हो, करू कधीतरी नक्की. सो पुढे असाच प्रवास चालू राहिला तर नक्कीच पुण्याच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर परफॉर्म करू. रॅपिड फायर ज्याची मी वाट बघत असते आणि आज मला खूप चान्स आहे. 2 गेस्ट बसलेले आहेत. सो पहिला प्रश्न, दोघींनी म्युच्युअली वन वर्ड आन्सर द्या. गीत रामायणातलं असं कोणतं कॅरेक्टर आहे जे तुम्हाला परफॉर्म करायला आवडतं? मला त्राटिका, कारण तो खूप चॅलेंजिंग रोल आहे माझ्यासाठी. त्राटिका? अभि तर तुझ्याकडे बघून वाटत नाही तू त्राटिका. भरत. हो, व्हेरी नाईस. गीत रामायणाच्या ऐवजी कुठला प्रोग्राम करायला आवडला असता? आय थिंक महाभारत साऊंड्स गुड. खूप कॅरेक्टर्स. या महाभारत, especially exploring the character of Karna. भरतनाट्यम जर तुम्ही करत नसाल तर ॲज अ हॉबी करायला काय करायला आवडतं? मला ट्रेकिंग, हायकिंग करायला आवडतं आणि इन जनरल स्पोर्ट्स आवडतात. सो बॅडमिंटन, स्विमिंग आणि योग करतेच. सो I like reading. I like traveling a lot, especially long car journeys. आय थिंक अयोध्येचं राम मंदिर गीत रामायण करायला आवडेल. वाव, अमेझिंग. मला कुठेही परफॉर्म करायला आवडतं ॲक्च्युली. एव्हरीवेअर. आय लाईक टू परफॉर्म ॲट टेम्पल्स, आय लाईक टू परफॉर्म इन ऑडिटोरियम्स. मस्त एपिसोड झाला. मला आत्ता खूप गप्पा मारायच्या त्या दोघींशी. आम्ही आता गप्पा मारणार आहोत. खूप वेगवेगळे विषय आहेत. मी मीडिया म्हणजे मी डिजिटल मीडियामध्ये परफॉर्म करते. त्या दोघीजणी स्टेजवर परफॉर्म करतात आणि चॅलेंजेस तर सगळीकडे. नवीन गोष्टी शिकाव्या लागतात, अपडेट राहावं लागतं. सतत आपण अपडेट होत असतो. आता आम्ही थोडंसं त्याबद्दल एकमेकींना हे करणार आहोत. आपण हा एपिसोड इथेच संपवूया. अपकमिंग कार्यक्रमाच्या डेट्स अपडेट होतील. आम्ही 2025मध्ये रेकॉर्ड करतो आहोत. दिवाळी 2025ची जी तिकीटं आहेत त्याचे लिंक्स आम्ही खाली देतो आहोत डिस्क्रिप्शनमध्ये. त्या दोघींचे कॉन्टॅक्ट नंबर्स, त्यांचे सोशल मीडिया हँडल्स तुम्ही नक्की फॉलो करून ठेवा. त्यांचे अपकमिंग प्रोग्रॅम्स नंतरसुद्धा तुम्ही बघू शकाल. आणि आपण ह्या डिस्क्रिप्शन सेक्शनला अपडेट करत राहूया. त्यांचे नवीन जेव्हा कार्यक्रम्स असतील तेव्हा आपण तिथे त्या लिंक्स ॲड करत जाऊया. ओके, मीनल आणि व्हायब्रंट माइंड्सचे खूप खूप आभार. आम्हाला इथे दोघींना बोलवलं आज आणि मस्त गप्पा मारल्या आमच्याशी. आम्ही दोघी खरं बोलणाऱ्यातल्या नाही होत. वी मच प्रिफर टू परफॉर्म. पण ह्या निमित्ताने थोड्या गप्पा झाल्या आणि हसत खेळत गप्पा झाल्या. काही दडपण आलं नव्हतं आज आम्हाला बोलताना. हे विशेष. थँक्यू सो मच. Meenal, thank you so much for doing this. The whole episode was so candid and so comfortable. It looked like we were just sitting and having a chat, and it became even more natural. Our answers were even more natural, and Definitely. So thank you so much for this. थँक्यू सो मच. आणि आम्ही तिघी इथे आहोत. फक्त एक जण आय वूड लाईक टू मेन्शन, आमची कॉमन फ्रेंड आहे जिच्यामुळे हा पॉडकास्ट आज घडू शकला आणि तिलासुद्धा माझ्या मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू हर्षा. असेच छान एपिसोड्स बघण्यासाठी व्हायब्रंट माइंड पॉडला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आमच्या तिघींकडनं